आज के छात्रों को पर्यावरण, वन क्षेत्र, मैंग्रोव्स और समुद्री जीवों का महत्व पता चल सके और वह आगे चलकर उनकी रक्षा कर सके। इसी मकसद के साथ छात्रों के अंदर जागरूकता निर्माण करने के मकसद से युवा सेना शहर प्रमुख चेतन राजू पाटिल और निर्धार फाउंडेशन द्वारा ऐरोली ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था और चार्टर्ड इंग्लिश स्कूल के 400 विद्यार्थियों के लिए ऐरोली सेक्टर 15 स्थित कोस्टल एंड मरीन बायोडायवर्सिटी सेंटर में अभ्यास दौरे का निःशुल्क आयोजन किया गया। बेहद जोश उत्साह के साथ चेतन राजू पाटिल की मौजूदगी में कक्षा 5वीं से कक्षा 8वीं तक के विद्यार्थियों के साथ इस अभ्यास दौरे की शुरुआत की गई और सेक्टर 15 स्थित कोस्टल एंड मरीन बायोडायवर्सिटी सेंटर में वन विभाग के अधिकारियों की कुशल टीम की निगरानी में विद्यार्थियों का मार्गदर्शन किया गया। इस दौरान जहां छात्रों को ऑन द स्पॉट मैनग्रोव्स को दिखाकर इस मैनग्रोव्स के फायदे और इसके न होने पर होने वाले नुकसान, उसके महत्व और उनके संवर्धन की जानकारी छात्रों को दी गई। वहीं फॉरेस्ट डिपार्टमेंट की टीम ने छात्रों को समुद्र और खाड़ी किनारे में स्थित समुद्री जीव, पंछियों की जानकारी विद्यार्थियों को दी और आज के जीवन में इनके महत्व को उन्हें समझाया। इस अवसर पर वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे, स्कूल के असंख्य छात्र संघ, शिवसेना युवा सेना टीम के ओमकार ठाकर पाटिल, शुभम बेल्लारे, गणेश कनौजिया, निर्धार फाउंडेशन के सचिव चिराग पटेल और युवा सेना कॉलेज कक्ष के सदस्य मौजूद थे। बता दें कि पर्यावरण प्रेमी चेतन राजू पाटिल द्वारा निर्धार फाउंडेशन के माध्यम से मैंग्रोव परिसर की सफाई का दायित्व उठाया जाता रहा है। ऐसे में मैंग्रोव्स की उपयोगिता और संवर्धन का पाठ छात्रों को प्रदान कर भविष्य की बेहतर पीढ़ी निर्माण करने के मकसद के साथ इस अभ्यास दौरे का आयोजन किया गया था, जिसमें छात्रों ने सकारात्मक रूप से भाग लेकर इस अभ्यास दौरे के आयोजन को सार्थक करार दिया। इस अवसर पर नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए चेतन राजू पाटिल ने इस अभ्यास दौरे के आयोजन का मकसद बताते हुए कहा कि आने वाले समय में और 500 छात्रों के लिए इस अभ्यास दौरे के माध्यम से उनमें जागरूकता निर्माण करने का काम किया जाएगा। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि माननीय विजय चौगुले आमचे जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी परिसरातल्या शाळेंच्या विद्यार्थ्यांना बायोडायव्हर्सिटी सेंटरला आणलं होतं। भारतात हे एकमेव असं बायोडायव्हर्सिटी सेंटर आपल्या ऐरोलीला लाभलेलं आहे, ही आपली खूप मोठी गोष्ट आहे आणि ते दाखवायसाठी आज जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला पर्यावरणाचं महत्त्व कळेल त्यासाठी मी स्टुडंट्सला आज इथे आणलं होतं। आणि राहिली आमच्या निर्धार फाउंडेशन जसं दर संडेला आम्ही क्लीनअप करतो, खारफुटी जिथे कचरा टाकतात लोक हे करतात, ते सगळं साफसफाईचं काम आमचं निर्धार फाउंडेशन दर संडेला करतं। तर त्याच्यातनं कल्पना घेऊन मी जे आपले पोरं आहेत म्हणजे जे लहानातून आता मोठे होत आहेत पण पुढे जाऊन त्यांना कळलं पाहिजे की काय महत्त्व आहे या सगळ्या गोष्टींचा, म्हणून आज मी कमीत कमी मला वाटतं की आज 400 विद्यार्थी आलेत आणि उद्या परत 400 ते 500 विद्यार्थ्यांचं आमचं नियोजन आहे। वहीं उन्होंने सभी लोगों से अपील करते हुए कहा कि वे एक बार ऐरोली में निर्मित इस कोस्टल एंड मरीन बायोडायवर्सिटी सेंटर को भेंट जरूर दें। मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं लोकांना एवढंच म्हणणं आहे की आपण आपल्याला जे लाभलेलं आहे ते इथे येऊन बघा आणि तुम्ही तर बघा आणि लोकांमध्ये अजून जागरूकता निर्माण केली की एकदा तुम्ही इथे जर व्हिजिट केलं तुम्हाला महत्त्व सगळं काय गोष्टी इथे येऊन तुम्हाला क्लिअर होतील। जे काय मनात आपल्या डाऊट्स असतील, पक्षीप्रेमी जे असतात ते इथे येऊ शकतात। तिथे एक बर्ड सेंच्युरी पण आपल्या इथे आहे, म्हणजे आपल्या इथे बघण्यासारखं खूप काय आहे। आपण बाहेर देशात जातो, वेगळ्या ठिकाणी जातो, पण आपल्या इथे काय ते पहिले आपल्याला जाणून घेतलं पाहिजे। आपण किती सुंदरता आपल्या इथेच आहे बाजूलाच, म्हणजे आपण इथे ऐरोलीत राहतो जस्ट 10 मिनिटाच्या अंतरावर आणि एवढी सुंदरता म्हणजे वेगवेगळे पक्षी आपण बघू शकतो। फ्लेमिंगो जे एवढे परदेशातून आपल्या देशात येतात त्यांना बघण्यासाठी खूप लांबून लोक येतात आणि आपण इथे बाजूला राहून आपण तिथे जात नाही। तर माझं लोकांना एवढंच कडकडाची विनंती आहे की तुम्ही येऊन इथे एकदा व्हिजिट करा आणि आपल्या ऐरोलीचं नाव चांगलं करा। वहीं अजीत परब ने चेतन पाटिल द्वारा आयोजित इस अभ्यास दौरे के लिए उनका आभार प्रकट करते हुए कहा कि इस अभ्यास दौरे का फायदा बच्चों के विकास और मैनग्रोव्स के संवर्धन में निश्चित ही होगा।
चेतन पाटील यांच्यासारखे समाजसेवक यांनी जो होतकरूपणा दाखवला आणि 400 विद्यार्थ्यांना त्यांच्यामार्फत त्यांनी स्वतः नियोजन करून आणलं आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. प्रत्येक शाळेला हेच माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक शाळेतील साधारण 7वी 8वीपासून ज्यांना कळतं, म्हणजे पिकनिक म्हणून हे करू नये, तर अभ्यास दौरा, त्या अभ्यास दौऱ्यात आम्ही काय सांगतो ते मुलांनी लहान ऐकावं आणि त्याचा निश्चित परिणाम त्यांच्या विकासावर होत असतो आणि त्यांच्या वागण्या बोलण्यात होत असतो आणि त्याचा फायदा आपल्या कांदळवनाचं संरक्षण करणं, जतन करणं याच्यावर होऊ शकतो. आपण ब्युरो रिपोर्ट, नवीन बी नेटवर्क.